So once again I welcome all the students in lecture first of the unit third, that is event handling. Okay, and it will be asked for 12 marks in examination. So we will start the third unit, that is event handling. Okay, so first we will see what is an event. Okay, what is an event? So in first two chapter we have seen about how to डेव्हलप अन ऍप्लिकेशन. आपण पहिल्या दोन चॅप्टर मध्ये काय बघितलंय बघा, एखादा ऍप्लिकेशन आपण काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे जेवढे सध्या आपण जे स्विंग कॉम्पोनंट्स असतील, AWT कंपोनंट असेल, त्याचा उपयोग करून वी हॅव डेव्हलप्ड सम ऍप्लिकेशन्स. ओके, आपण वेगवेगळे कंपोनंट, बटन, टेक्स्ट एरिया, टेक्स्ट फील्ड, बरोबर, चेकबॉक्स, लिस्ट, असे वेगवेगळे कंपोनंट वापरून आपण काय केलं, वी हॅव डेव्हलप अन ऍप्लिकेशन. परंतु आज आपण काय बघणार आहोत, इव्हेंट हँडलिंग असा एक पार्ट आपण बघणार आहोत. सो फर्स्ट वी विल सी what is an event. Okay, what is an event? And our first point of this chapter is the delegation event model. The first point of event handling is delegation event model. So in that, the delegation event model is consist of an event, source and listener. The event delegation model consists of event, source and listener. So we will see one by one what is event, what is source, what is listener. But first we will see what is an event. Event म्हणजे काय हे आपण बघणार. तर इव्हेंट म्हणजे काय बघा, चेंज इन द स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज नोन ॲज अ इव्हेंट. तर एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट मध्ये जे चेंज होतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, इव्हेंट होतो. अजून थोडं आपण डिटेलमध्ये बघूया इव्हेंट म्हणजे काय. दॅट इज इव्हेंट डिस्क्राइब्स द चेंज इन अ स्टेट ऑफ सोर्स. इव्हेंट्स आर जनरेटेड ॲज अ रिझल्ट ऑफ युजर इंटरॅक्शन विथ ग्राफिकल युजर इंटरफेस कॉम्पोनंट. म्हणजे हे इव्हेंट जे आहेत ते कधी तयार होतात किंवा कधी जनरेट होतात, ज्या वेळेला एखादा युजर आहेत, आपण सगळे काय आहोत, युजर आहोत, बरोबर. जे आपण ऍप्लिकेशन जे वापरत करतो त्याला आपण युजर म्हणतात. आणि ज्या स्क्रीनची आपण बघतो, जी स्क्रीन त्या ऍप्लिकेशनची, त्याला आपण इंटरफेस म्हणतो, ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतो, बरोबर आहे. मग हे कधी जनरेट होतं, ज्यावेळेला आपण एखाद्या ऍप्लिकेशनशी इंटरॅक्ट होतो, बरोबर आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा त्याला डेटा इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला काही इव्हेंट जनरेट होतो. आता फॉर एक्झाम्पल काय बघा, क्लिकिंग ऑन अ बटन, बरोबर, मूव्हिंग द माउस, एंटरिंग अ कॅरेक्टर थ्रू कीबोर्ड, सिलेक्टिंग an item from list, scrolling the page are the activities that causes an event to happen. म्हणजे काय की जो इव्हेंट जनरेट होतो, ज्यावेळेला आपण एखादं फॉर्म मध्ये, एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये एखादं आपण बटन असतं, ते बटन सबमिट बटन आहे. उदाहरणार्थ आपण काय बघूया, सबमिट बटन. तर ते बटन जर आपण काय केलं, प्रेस केलं, बरोबर, तर ते बटन प्रेस केल्यानंतर काहीतरी तिथं इव्हेंट जनरेट होतो. किंवा माऊस मूव्ह करतो, किंवा एखाद्या कीबोर्ड मधून आता एंटर नेम म्हटलं, त्यावेळेला आपण काहीतरी तिथं काय केलं, तिथं कॅरेक्टर एंटर केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काहीतरी सिलेक्टिंग अन आयटम फ्रॉम लिस्ट, म्हणजे अशी लिस्ट आहे किंवा कॉम्बो बॉक्स आहे, त्याच्यातला एखादा आयटम आपण सिलेक्ट केल्यानंतर किंवा स्क्रोलिंग द पेज केल्यानंतर, तर त्यामुळे काय होते, होतात, इव्हेंट जनरेट होतात. ओके, तर ह्या काय आहेत, ऍक्टिव्हिटी आहे.
म्हणजे काय होईल, बटन क्लिक केल्यानंतर ते काहीतरी तो डेटा त्याच्या डेटाबेसमध्ये जायला पाहिजे, किंवा एखादा चेकबॉक्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कुठला सिलेक्ट चेकबॉक्स केला हे त्याच्यातून सिलेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर कीबोर्डमध्ये ज्यावेळेला आपण काहीतरी की प्रेस करतोय, बरोबर आहे, किंवा किंवा माऊसनं एखादा आपण प्रेस करतोय, किंवा की ते माऊस की रिलीज करतोय, स्क्रोल करतोय, ह्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात, मग काहीतरी एक घटना त्याच्यानंतर घडत असते. बरोबर आहे, काहीतरी इव्हेंट घडत असतो. बरोबर आहे. तर त्याला आपण काय म्हणतो की ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटी त्यामुळे काय होते, इव्हेंट जनरेट होतो. तर याचे आपण एक्झाम्पल वगैरे बघायचे आहेत, परंतु इव्हेंट कधी जनरेट होतो तर हे त्याची काही एक्झाम्पल आहे. तर हा इव्हेंट हा कशाचा पार्ट आहे, इव्हेंट डेलिगेशन मॉडेल. म्हणजे जेव्हा काय वापरते, इव्हेंट डेलिगेशन मॉडेल यूज करत असते. तर याच्यामध्ये इव्हेंटचे कोणते कोणते टाईप आहेत हे आपण पहिल्यांदा बघू. व्हॉट आर द टाइप्स ऑफ इव्हेंट. द इव्हेंट्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. पहिला कुठला आहे बघा, फोरग्राउंड इव्हेंट, आणि दुसरा आहे बॅकग्राऊंड इव्हेंट. तर फोरग्राउंड इव्हेंट म्हणजे काय, किंवा फोरग्राउंड इव्हेंटमध्ये कोणते टाईप येतात, एक्झाम्पल येतात. दोज इव्हेंट्स विच रिक्वायर द डायरेक्ट इंटरॅक्शन ऑफ युजर. दोज इव्हेंट विच रिक्वायर डायरेक्ट इंटरॅक्शन ऑफ युजर. जिथं डायरेक्ट युजर जो आहे तर तो इंटरॅक्ट करत असताना काही जे काही त्याला म्हणजे इव्हेंट जनरेट होतो त्याला आपण फोरग्राउंड इव्हेंट असं म्हणतो. दे आर जनरेटेड ॲज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अ पर्सन इंटरॅक्टिव्ह. म्हणजे पर्सननं काहीतरी इंटरॅक्ट करत असताना जे काही इव्हेंट घडत असतात त्यावेळेला ते फोरग्राउंड इव्हेंट असं त्याला म्हणतात. दे आर जनरेटेड ॲज अ consequences of a person interacting with graphical components in a graphical user interface. फॉर एक्झाम्पल, मगाशी सांगितल्याप्रमाणे ती जी एक्झाम्पल आहे ती फोरग्राउंडची आहे. क्लिकिंग ऑन बटन, मूव्हिंग द माउस, एंटरिंग अ कॅरेक्टर थ्रू कीबोर्ड, सिलेक्टिंग एन आयटम फ्रॉम लिस्ट, स्क्रोलिंग द पेज, ही सगळ्या जे काय आहेत या सगळे काय आहेत, फोरग्राउंड इव्हेंट्स. हे काय फोरग्राउंड. तो हे जे कोण सगळे हे करत असते, बटन क्लिक करायचं आहे, कॅरेक्टर एंटर करायचं आहे, माऊस मूव्ह करायचा आहे, आयटम सिलेक्ट करायचा आहे, स्क्रोल, हे सगळं डायरेक्ट काय करत असतो, युजर करत असतो. डायरेक्ट कोण करत असते, युजर करत असते. तर त्याला काय म्हणतात, फोरग्राउंड इव्हेंट्स असं म्हणतात. ओके. आणि दुसरा जो आहे, दुसरा जो टाईप काय आहे बघा, दुसरा टाईप जो काय आहे तो बॅकग्राऊंड इव्हेंट आहे. दुसरा टाईप जो काय आहे तो बॅकग्राऊंड इव्हेंट आहे. दोज इव्हेंट्स दॅट रिक्वायर द इंटरॅक्शन ऑफ एंड युजर आर नोन ॲज background events. Those events that require the interaction of end user are known as background. आता म्हणजे काय बघा, हा ऑपरेटिंग सिस्टीम इंटरप्ट. बघा हे काय युजरनं हे केलेलं नाही, हार्डवेअर ऑर सॉफ्टवेअर फेल्युअर, काहीतरी हार्डवेअरचा प्रॉब्लेम आला, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आला, बरोबर. त्याच्यानंतर टाइम एक्सपायर झाला, एखादं ऍप्लिकेशन आपण हे करत असतो त्यावेळेला काय झालं, टाइम एक्सपायर झाला, बरोबर, यानं ऑपरेशन म्हणजे कम्प्लीट त्या वेळेमध्ये आपण एखादा पासवर्ड एंटर केला नाही, बरोबर आहे, किंवा हार्डवेअरचा काहीतरी प्रॉब्लेम आला, सॉफ्टवेअरचा काहीतरी प्रॉब्लेम आला, तर हे काय एंड युजरनं त्यावेळेला इंटरॅक्शन करताना हे झालेलं नाही, बरोबर आहे. तर ही जी एक्झाम्पल जी आहेत ही बॅकग्राऊंडला झालेली आहेत, बरोबर आहे, म्हणून त्याला बॅकग्राऊंड इव्हेंट असं म्हणतात. फोरग्राऊंड मध्ये ते जीयूआय जे समोर दिसतोय त्याच्याशी इंटरॅक्ट करताना ज्या इव्हेंट जनरेट झाल्या त्याला आपण फोरग्राऊंड म्हणतो. आणि जे समोर तुम्हाला डेटा एंटर करताना वगैरे नाही तर ते बॅकग्राऊंडला काही तुम्हाला काही इव्हेंट असे जनरेट झालेले असतील, म्हणजे ओएसच फेल झालेले आहे, हार्डवेअरचाच काहीतरी प्रॉब्लेम आला, सॉफ्टवेअरचा दुसरा काही प्रॉब्लेम आला, टाइम एक्सपायर झाला, ही जी काही जी एक्झाम्पल आहे ही कसले आहेत, बॅकग्राऊंड इव्हेंट आहे. ओके. सो दीज आर द टाइप्स ऑफ इव्हेंट. त्याच्यानंतर आपण काय बघूया, इंट्रोडक्शन टू इव्हेंट हँडलिंग. आता इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय बघा. इव्हेंट हँडलिंग इज अ mechanism that controls the event. Event handling is a mechanism that controls the event and decides what should happen. Decide what should happen if an event occurs. म्हणजे तो इव्हेंट झाल्यावर
काय व्हायला पाहिजे हे डिसाईड करणे म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला इव्हेंट हँडलिंग असं म्हणायचं. दिस मेकॅनिझम हॅव द कोड विच इज नोन ॲज इव्हेंट हँडलर. मग हे हँडल करायचं म्हणजे काय, ऍक्च्युली आपण काय लिहित असतो, कोड लिहित असतो, बरोबर आहे. मग तो जो काय आपण कोड लिहिणार आहे हँडल करण्यासाठी, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणायचं, इव्हेंट हँडलर असं त्या कोडला आपण म्हणणार आहोत. दॅट इज एक्झिक्युटेड व्हेन अन इव्हेंट ऑकर्स. दॅट इज एक्झिक्युटेड व्हेन अन इव्हेंट ऑकर्स. जावा युजेस द डेलिगेशन इव्हेंट मॉडेल. आता मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं होतं की आपल्याकडं आपण हे इव्हेंट हँडलिंग मध्ये काय बघणार आहोत की इव्हेंट डेलिगेशन मॉडेल. मग हे जावा काय वापरते, जावा युजेस द डेलिगेशन इव्हेंट मॉडेल टू हँडल द इव्हेंट्स. हे मॉडेलचा वापर करून ते इव्हेंट काय केले जातात, हँडल केले जातात. दिस मॉडेल डिफाइन्स द स्टँडर्ड मेकॅनिझम टू जनरेट अँड हँडल द इव्हेंट्स. ओके, सो लेट्स सी, हॅव अ ब्रीफ इंट्रोडक्शन टू दिस डेलिगेशन इव्हेंट मॉडेल. आता हे मॉडेल आपण बघणार आहोत, डेलिगेशन इव्हेंट मॉडेल हा तुमचा पहिला पॉईंट. तर या डेलिगेशन इव्हेंट मॉडेलमध्ये तीन घटक किंवा तीन त्याचे पार्ट आहेत. कुठले कुठले पार्ट आहेत डेलिगेशन इव्हेंट मॉडेलचे? तर पहिला जो पार्ट आहे तो इव्हेंट आहे, दुसरा पार्ट आहे तो सोर्स आहे, आणि तिसरा पार्ट आहे तो लिसनर. असे तीन पार्ट पासून हे मॉडेल बनलेलं आहे, डेलिगेशन इव्हेंट मॉडेल. तर याच्यामध्ये आता पहिला, आता डेलिगेशन इव्हेंट मॉडेल विषयी थोडी आपण माहिती बघूया. द मेकॅनिझम ऑफ डेलिगेशन इव्हेंट मॉडेल इज अ source generates an event and sends it to one or more listeners. Then listener, what will do listener simply waits until it receives an event. Once received, the listener process the event and then return. In the delegation event model, listener must register with the source in order to receive an event notification. Event delegation model consists of three parts. First, event, source आणि listener. याच्यामध्ये काय आहे, इव्हेंट, सोर्स आणि लिस्नर. आता त्याच्यामध्ये इव्हेंट जो आहे, इव्हेंट, ओके, तर इव्हेंट विषयी आपण अजून थोडं बघूया. मगाशी आपण बघितले, तर मगाशी पण आपण तेच सांगितलं की इव्हेंट म्हणजे काय. इव्हेंट इज अन ऑब्जेक्ट दॅट डिस्क्राइब्स अ स्टेट चेंज इन अ सोर्स. किंवा इव्हेंटला आपण असं पण म्हणू शकतोय, इव्हेंट इज अन ऍक्शन परफॉर्म ऑन एनी सोर्स. ओके, सम ऍक्शन वी हॅव टू परफॉर्म व्हेन इट इज जनरेटेड. म्हणजे जेव्हा तो इव्हेंट झाला तेव्हा आपल्याला काहीतरी एक ऍक्शन परफॉर्म करावी लागते. ओके, अँड इट इज जनरेटेड व्हेन युजर इज इंटरॅक्टेड विथ कॉम्पोनंट. म्हणजे जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यावर ज्यावेळेला ते इंटरॅक्ट करत असतो युजर, त्यावेळेला ते काय होणार, इव्हेंट जनरेट होतं. फॉर एक्झाम्पल इथं पण दिलेलं बघा, मगाशी सुद्धा आपण बघितलेलं, प्रेसिंग द बटन, बरोबर, प्रेसिंग द बटन. त्याच्यानंतर काय बघा, चांगले आहेत का नाही, प्रेसिंग द बटन, सिलेक्टिंग अन आयटम फ्रॉम द लिस्ट, बरोबर, ही सगळी एक्झाम्पल इव्हेंटची. इट कॅन ऑल्सो जनरेटेड व्हेन टाइम एक्सपायर, म्हणजे हे बॅकग्राऊंड इव्हेंट, टाइमर एक्सपायर, काउंटर व्हॅल्यू एक्सीड, सॉफ्टवेअर हार्डवेअर फेल्युअर. ओके, हे जे काय आहेत ही सगळी काय आहेत, एक्झाम्पल इव्हेंटचे आहे. ओके, मगाशी पण आपण बघितले इव्हेंट म्हणजे काय, सुरुवातीलाच कारण चॅप्टरचं नाव होतं इव्हेंट हँडलिंग. तर हा पहिला पार्ट आहे डेलिगेशन इव्हेंट मॉडेल मधला. इव्हेंट हा काय आहे, पहिला पार्ट आहे. तर आणि दुसरा जो पार्ट आहे, तो दुसरा पार्ट काय बघा,
दुसरा पार्ट जो आहे तो सोर्स आहे. पहिला पार्ट काय, थोडासा आवाज माईक कुणाचा तरी चालू केलेला आहे, प्लीज माईक बंद करा. माईक चालू केलेला आहे त्यामुळे डिस्टर्ब होत आहे. माईक आपला बंद करावा. मायक्रोफोन आपल्याला चालू करू नका प्लीज, मायक्रोफोन बंद करा. नेक्स्ट पार्ट जो आहे तो काय आहे, सोर्स. पहिला पार्ट काय आहे, इव्हेंट. दुसरा पार्ट काय आहे, सोर्स. तर सोर्स म्हणजे काय, सोर्स इज अन ऑब्जेक्ट दॅट जनरेट्स अन इव्हेंट. ओके, मग हे इव्हेंट जे म्हणतोय हे कोण जनरेट करतंय, कशामुळे होतंय, तर सोर्स इज अन ऑब्जेक्ट दॅट जनरेट्स इव्हेंट. सोर्स काय करतात, इव्हेंट जनरेट करत असतात. दिस ऑकर्स वेन इंटरनल स्टेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट चेंजेस. म्हणजेच काय, ज्या वेळेला ऑब्जेक्टची स्टेट चेंज होते. आता स्टेट चेंज होते म्हणजे काय, आपण ते प्रोग्राम मध्ये आपण बघूया. सध्या काय लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण चेंज स्टेट होते एका ऑब्जेक्टची त्यावेळेला आपण इव्हेंट जनरेट होतो. हे आपण सध्या तुम्ही लक्षात ठेवा. देन सोर्सेस मे जनरेट मोर दॅन वन टाइप ऑफ इव्हेंट. म्हणजे एखादा सोर्स आहे तर तो एकापेक्षा जास्त इव्हेंट सुद्धा काय करतो, जनरेट करतो. सोर्सेस मस्ट बी रजिस्टर लिसनर सो दॅट लिसनर विल रिसीव्ह नोटिफिकेशन. आता हे तिसरा पार्ट आहे काय, लिसनर म्हणून. पहिला पार्ट इव्हेंट होता, दुसरा इव्हेंट सोर्स, आणि लास्ट कुठला आहे, लिसनर. तर लिसनर म्हणून जो थर्ड पार्ट आहे, लिसनर नावाप्रमाणे लिसनर, तो ऐकतो. बरोबर. सोर्सेस मस्ट बी रजिस्टर लिसनर. तो सोर्सेसनं काय केलं पाहिजे, लिसनरला काय केलं पाहिजे, रजिस्टर करून घेतलं पाहिजे. लिसनरला काय करायला पाहिजे, रजिस्टर करून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगळ्या मेथड्स आहेत. त्या काय केला पाहिजे, त्याचे काय लिसनर आहेत ते काय करून घेतले पाहिजे, रजिस्टर करून घेतले पाहिजे. सो दॅट लिसनर विल रिसीव्ह नोटिफिकेशन. मग त्या लिसनरला काय होईल, नोटिफिकेशन जाईल किंवा त्याला कळेल आता बाबा हे आपल्याला असं करायचं आहे. बरोबर आहे. माऊस आपण एका ठिकाणी दुसरीकडे नेलं, मग आता काय करायला पाहिजे. बरोबर आहे. कीबोर्डवरून एखादा अक्षर टाईप केलं आणि ते एंटर मारला, मग पुढे काय व्हायला पाहिजे, सबमिटवर बटन क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे. आलं काय लक्षात, बघा काय व्हायला पाहिजे, पुढचं इव्हेंट काय, पुढची ऍक्शन व्हायला पाहिजे, ऍक्शन काय व्हायला पाहिजे, हे कोण रिसीव्ह करत असते, लिसनर. ओके. सो सोर्सेस मस्ट रजिस्टर लिसनर, त्याने रजिस्टर करून घेतले पाहिजे. त्याच्यासाठी वेगळ्या मेथड्स आहेत. सो दॅट लिसनर विल रिसीव्ह नोटिफिकेशन. त्याच्यानंतर किंवा इन अदर वर्ड्स, सोर्स इज द कॉम्पोनंट ऑब्जेक्ट ऑन विच ऍक्शन इज परफॉर्म. तुम्ही एक वेगळ्या ह्याच्यामध्ये काय म्हणू शकता, सोर्स हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर आपण काय करणार आहे, ऍक्शन परफॉर्म करणार आहोत. अ सोर्स कॅन जनरेट वन ऑर मोर टाइप ऑफ इव्हेंट. एकापेक्षा जास्त तो इव्हेंट जनरेट करू शकतो. परंतु इट इज नेसेसरी दॅट सोर्स शुड डू द रेजिस्ट्रेशन फॉर लिसनर. रजिस्ट्रेशन, लिसनरचं रजिस्ट्रेशन इथं केलं असलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट आहे, रजिस्ट्रेशन करून घेतलं पाहिजे. कशाचं, लिसनरचं. ओके. आणि कोण करणार, हे सोर्स करणार. ठीक आहे. आता या थेरॉटिकल कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपण प्रॅक्टिकली ज्या वेळेला ते कसं रजिस्टर केलं जातात ते तुम्हाला त्यावेळेला लक्षात येईल. फक्त एक सध्या तुम्ही थेरॉटिकल लक्षात ठेवा की सोर्स शुड डू द रजिस्ट्रेशन फॉर लिसनर फॉर रिसिव्हिंग द नोटिफिकेशन. त्याच्यानंतर इच इव्हेंट हॅज इट्स ओन रजिस्ट्रेशन मेथड. प्रत्येक इव्हेंटची वेगळी रजिस्ट्रेशन मेथड आहे, सगळ्याला सेम नाहीये. प्रत्येक जो काही इव्हेंट असेल त्यानुसार प्रत्येकाची इट्स ओन रजिस्ट्रेशन मेथड विच रजिस्टर लिसनर. लिसनर रजिस्टर करायला प्रत्येक इव्हेंटची वेगळी मेथड आहे. नोटिफिकेशन आर सेंट ओनली टू द लिसनर दॅट रजिस्टर टू रिसीव्ह देम. तर नोटिफिकेशन कोणाला दिलं जातं, लिसनरला दिलं जातं, ते जे रजिस्टर झालेले आहेत त्यांना. मग आता त्यासाठी इथं एक एक्झाम्पल दिले बघा, सिंटॅक्स दिलाय फॉर रजिस्टर किंवा ऍड करायचं असेल तर, पब्लिक वॉइड ऍड टाईप लिसनर इन ब्रॅकेट टाईप लिसनर ईएफ. हे काय दिले, रजिस्ट्रेशनची मेथड आहे. ही सध्या तुम्ही फक्त लक्षात ठेवा, ही काय एक मेथड आहे काय करण्यासाठी, रजिस्टर करण्यासाठी. लिसनर रजिस्टर करण्यासाठी कोणती मेथड वापरतात, पब्लिक व्हॉइड ऍड टाईप लिसनर. आता टाईप म्हणजे हे जनरल आहे, या टाईपच्या ठिकाणी वेगळा शब्द असू शकतोय. ठीक आहे. तर सध्या एक
सिंटॅक्स दिलाय, पब्लिक व्हॉइड ऍड टाईप लिस्नर इन ब्रॅकेट टाईप लिस्नर EL, हे काय करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि तो आपल्याला परत रिमूव्ह करायचा लिस्नर, त्याच्यासाठी काय मेथड आहे, पब्लिक व्हॉइड रिमूव्ह टाईप लिस्नर, पब्लिक व्हॉइड रिमूव्ह टाईप लिस्नर इन ब्रॅकेट टाईप लिस्नर EL. ओके, तर ही मेथड आहे, ही रिमूव्ह करायची आहे म्हणजे अनरजिस्टर करायचे, आणि पहिली मेथड आहे ती रजिस्टर करण्यासाठी आपण वापरतो. तर हिअर type is the name of event. Here type is the name of event and EL is a reference to event listener. EL is a reference to event listener. Okay, आता फॉर एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल काय असेल, ऍड की लिस्नर असे हे आहे, ऍड की टाईपच्या ठिकाणी काय म्हटलं मी, की ऍड की लिस्नर मेथड. हे काय करते, ऍड की लिस्नर काय करते, इट रेजिस्टर कीबोर्ड कीज, इट रेजिस्टर कीबोर्ड कीज विथ इव्हेंट लिस्नर. म्हणजे कीबोर्ड जरी आपण जे काय प्रेस करत असतोय की, बरोबर आहे, तर त्याच्यासाठी रेजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय, ऍड की लिस्नर, हे एक एक्झाम्पल आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कीबोर्ड द्वारे जेव्हा आपण रजिस्टर करून घेतोय ते आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर मात्र आपण काय करणार, त्यासाठी रिमूव्ह की लिस्नर ही मेथड वापरणार. रिमूव्ह की लिस्नर, ऍड की लिस्नर काय होणार, कीबोर्डचे जे लिस्नर आहे तो ऍड होणार, ऍड की लिस्नर, आणि रिमूव्ह की लिस्नर काय होणार, कीबोर्डचे जे लिस्नर आहे तो रिमूव्ह होणार. इट विल रिमूव्ह द रजिस्ट्रेशन ऑफ लिस्नर. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करतो, ह्या एखादं लिस्नर रजिस्टर करू शकतो किंवा अनरजिस्टर करू शकतो. ऍड अँड रिमूव्ह मेथड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर registering and removing a source with a event listener. ह्या दोन मेथड रजिस्ट्रेशन आणि अनरजिस्टर करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर लास्ट काय बघा, कुठे आवाज हाती आलाय, तर आवाज थोडासा माईक प्रॉपरली बंद करा. शक्यतो बसताना आपण जरा बऱ्यापैकी जिथं प्रायव्हसी आहे त्या ठिकाणी बसा. चुकून जरी माईक चालू झाला तर तुमचं बॅकग्राऊंडचं सगळं मला इथं आवाज येत असतो, त्यामुळं डिस्टर्ब होते. थोडस जरा मोबाईलला काय हात लावायची गरज नाही, मोबाईल लावून समोर ठेवा, फक्त ऐका तुम्ही, बरोबर. परत माईकला हात काय लावायची गरज नाही, माईक चालू होते म्हणजेच तुम्ही मोबाईलवर दुसरं काहीतरी तुमचं फंक्शन ऑपरेट होत असतं, याचा अर्थ तसा आहे. त्यामुळे मोबाईलला काय तुम्ही कंटिन्युअस हात धरू नका, मोबाईल समोर ठेवून टाका. लक्षात येते काय बघा, अन्यथा तुम्ही अचानक माईक चालू करणार, परत ते बॅकग्राऊंडचा आवाज येणार, तर ते जरासं थोडं बंद करा. आता नेक्स्ट काय बघा, थर्ड टाईप. पहिला इव्हेंट बघितलं, दुसरं सोर्स बघितलं, आणि त्याची मेथड बघितल्या, ऍड टाईप लिस्नर आणि रिमूव्ह की लिस्नर, म्हणजे ऍड आणि रिमूव्ह अशा ज्या दोन मेथड होत्या त्या आपण बघितल्या. आता तिसरं काय आहे, ही पण थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, सध्या आपण थेरॉटिकलच बघतोय, इव्हेंट लिस्नर. तिसरं काय आहे, इव्हेंट लिस्नर. तर इव्हेंट लिस्नर म्हणजे काय, लिस्नर इज एन ऑब्जेक्ट that is notified when an event occurs. Listener is an object that is notified when an event occurs. In another way, आपण असं म्हणू शकतो, the events generated by graphical user interface components are handled by special group of interfaces known as a listener. ओके, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय, लिस्नर इज एन ऑब्जेक्ट दॅट इज नोटिफाईड, म्हणजे जेव्हा इव्हेंट जनरेट होतो तेव्हा ते कुणाला नोटिफिकेशन जातं, लिस्नरला. किंवा अजून एका भाषेमध्ये त्यांनी काय सांगितलंय, जे काही इव्हेंट जनरेट होतात ते कोण हँडल करते, इट इज हँडल्ड बाय स्पेशल ग्रुप ऑफ इंटरफेस. आता शब्द काय आला बघा, इंटरफेस. तर तो जो काही ग्रुप ऑफ इंटरफेस आहे त्याला आपण काय म्हटलोय, लिस्नर असं म्हटलेलं आहे. लक्षात येते काय बघा. त्याच्यानंतर मग there are several methods which are defined in the different interfaces. ज्या काही इंटरफेसेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स काय केलेल्या आहेत, डिफाईन केलेल्या आहेत. आणि ते कुठल्या पॅकेजमध्ये आहेत त्या सगळ्या मेथड, इन java.awt.event.
जावा डॉट AWT डॉट इव्हेंट असे काय आहेत त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं त्या पॅकेजमध्ये काय केलेलं आहे त्या सगळ्या ऍड केलेल्या आहेत. जावा डॉट AWT म्हणजे थर्ड चॅप्टर मध्ये आपल्याला काय पॅकेज ऍड करायचं आहे जावा डॉट AWT डॉट इव्हेंट. फॉर एक्झाम्पल आता एक त्यांनी सांगितलंय माउस लिस्नर इंटरफेस डिफाईन्स मेथड्स रिलेटेड टू माउस. म्हणजे एक इंटरफेस आहे त्या इंटरफेसचं नाव काय सांगितलं बघा माउस लिस्नर. नाव काय दिलं बघा लिस्नर शब्द आहे ना ते नावातच आहे माउस लिस्नर. माउस लिस्नर ही एक इंटरफेस आहे. इट डिफाईन्स द मेथड्स. हे काय करते मेथड डिफाईन करते कोणत्या रिलेटेड टू माउस. माउसशी रिलेटेड काय ज्या काय मेथड्स आहेत उदाहरणार्थ काय सांगितलंय माउस क्लिक्ड माउस प्रेस्ड माउस रिलीज्ड माउस ड्रॅग्ड माउस मूव्ह. ओके तर ह्या ज्या काय माउसशी रिलेटेड ज्या काय हे आहेत तर इव्हेंट्स आहेत हे कशामध्ये हे केलेले आहेत डिफाईन केलेले आहेत कुठल्या इंटरफेसमध्ये माउस लिसनर इंटरफेसमध्ये. हे एक एक्झाम्पल दिले माउसशी रिलेटेड. ओके सो याच्या काय देर आर टू रिक्वायरमेंट्स. इट मस्ट हॅव बीन रजिस्टर्ड मगाशी आपण बघितलेलं आहे लिसनर इट मस्ट हॅव बीन रजिस्टर्ड विथ वन ऑर मोर सोर्सेस टू रिसीव्ह नोटिफिकेशन. बरोबर आहे जसं मगाशी काय सांगितलं सोर्स लिसनरला रजिस्टर करून घेते तसंच इथं उलट काय सांगितलंय लिसनर हा इट मस्ट बी रजिस्टर्ड विथ वन ऑर मोर सोर्सेस. एक सोर्स एकापेक्षा जास्त इव्हेंट जनरेट करतो त्याच पद्धतीने एक लिसनर हा एकापेक्षा जास्त सोर्सशी आपण काय करू शकतो रजिस्टर करू शकतो सो दॅट टू रिसीव्ह नोटिफिकेशन. ओके तर नोटिफिकेशन म्हणजे काय आपण व्हॉट्सअपला नोटिफिकेशन बघतोय. आता नोटिफिकेशन आलं म्हणजे काय काय करणार तुम्ही बघणार ना नोटिफिकेशन आले मेलचं नोटिफिकेशन आलंय व्हॉट्सअपचं आलंय. नोटिफिकेशन म्हणजे मग तुम्ही काहीतरी ऍक्शन करणार ना ते ओपन करून बघणार तर त्याला नोटिफिकेशन असं म्हटलं. बरोबर इव्हेंट काय झाला काय तर तुम्हाला मेसेज आला मग तुम्ही हँडल कसं करणार ओपन करणार त्याला रिप्लाय देणार. बरोबर आहे हे इव्हेंट हँडल केला तुम्हाला काहीतरी कोण विचारलेला आहे बरोबर आहे तो मेसेज काहीतरी बघणार त्याला काहीतरी तुम्ही रिप्लाय देणार. ओके तर ते नोटिफिकेशन असं म्हणतो. इट मस्ट इम्प्लिमेंट मेथड्स टू रिसीव्ह अँड प्रोसेस दिस नोटिफिकेशन. मग ते नोटिफिकेशन आल्यानंतर काय व्हायला पाहिजे त्या तर इट मस्ट इम्प्लिमेंट द मेथड्स टू रिसीव्ह अँड प्रोसेस दिस नोटिफिकेशन. ओके तर ते लिसनर काय करते ती मेथड इम्प्लिमेंट करते ते आपण प्रोग्राम मध्ये बघू कशी मेथड इम्प्लिमेंट केलेली आहे. ओके तर हे आज आपण बघितलेलं आहे. ओके तर इव्हेंट डेलिगेशन मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत सोर्स फर्स्ट इव्हेंट सोर्स आणि लिसनर. ओके तर हे 3 पार्ट आज आपण बघितलेलं आहे किंवा पहिलं पॉइंट बघितलेला आहे डेलिगेशन इव्हेंट मॉडेल. ओके तर आज आपण इथं हा पॉइंट कव्हर करून इथं आपण आज फर्स्ट पॉइंट आज थांबवूया. ओके